गोल्ड लोनमध्ये आता कर्ज डिफॉल्ट होण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. ट्रान्स युनियन सिबिलच्या रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचे घेतलेले गोल्ड लोनचे डिफॉल्ट होण्याचे प्रमाण 1.5% वाढलेले आहे. यात 46% लोक असे आहेत ज्यांचे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोन अकाउंट चालू आहे. याच लोन अकाउंट असलेल्या लोकांचे EMI चुकण्याचे प्रमाण 1.9% इतके झालेले आहे. हे आकडे तुम्हाला भीतीदायक वाटणार नाहीत, पण एक्सपर्टचं म्हणणं असं आहे की 2022 साली रिटेल लोनमध्ये गोल्ड लोनचा हिस्सा 5.9% इतका होता. आता तो वाढून 2025 मध्ये हा आकडा 11% पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 3 वर्षात गोल्ड लोन घेण्याचे प्रमाण दुप्पट झालेलं आहे. हे लोन प्रामुख्याने पर्सनल गरजा किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी घेतलेले आहे. गेल्या फायनान्शियल इयरच्या एप्रिल ते जून या क्वार्टरमध्ये गोल्ड लोन डिफॉल्ट होण्याचे प्रमाण 30% वाढलेले आहे. सोन्याचे दर खाली गेले तर हे गोल्ड लोन डिफॉल्ट होण्याचे प्रमाण आणखी वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. शक्यतो गोल्ड लोनकडे हा शेवटचा लोनचा पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे तज्ज्ञांना भारतीय लोकांच्या पर्सनल फायनान्समध्ये स्ट्रेस जाणवू लागल्याचं दिसून येत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या बचत मंत्राच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.